Hello friends, we are learning the lesson An Astrologer's Day written by R.K. Narayan. Friends, we have already completed two parts on this lesson. Today we are going to conclude this lesson in this video. Okay, see what the writer R.K. Narayan says further. I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that Anna to me with interest. पहा तर मित्रांनो, आपण मागच्या तासाला बघितलं की जेव्हा ज्योतिषी घरी जायला निघतो तेव्हा एक व्यक्ती त्याच्या समोर उभा ठाकतो आणि तो या ज्योतिषाला प्रश्न विचारतो. काय म्हणतो पहा, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. तर विचारण्यासारखे काही प्रश्न माझ्याकडे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. आणि मग तो व्यक्ती पुढे काय म्हणतो पहा, जर तुम्हाला थापा मारत आहेस असं वाटलं तर तुला दिलेला जो काही आणा आहे तो आणा जो आहे व्याजासकट परत करायचा. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. पहा, आणि मग हा ज्योतिषी त्या अनोळखी व्यक्तीला म्हणतो, जर माझी उत्तरं तुला समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देशील का? नो, नो, नाही, असं तो अनोळखी व्यक्ती उत्तर देतो. और विल यू गिव्ह मी 8 आनाज, किंवा तू मला 8 आणे देशील का, असं ज्योतिषी त्याला विचारतो. ऑल राईट, ठीक आहे, असं तो अनोळखी व्यक्ती म्हणतो. प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. पुढे हा अनोळखी व्यक्ती काय म्हणतो, जर मला दिलेलं उत्तर जर चुकीचं निघालं तर त्याच्या म्हणजे मी दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम तू मला देशील, असा अनोळखी व्यक्ती या ज्योतिषाला म्हणतो. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड फर्दर सॉरी दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. पहा तर काय झालेलं आहे, तर हा करार थोडा पुढच्या युक्तिवादानंतर मान्य करण्यात आला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन्स ॲज द ऑदर लीड अ चुरूट. आणि मग काय झालेलं आहे, या ज्योतिषानं देवाकडे प्रार्थना केलेली आहे आणि तेव्हा या अनोळखी व्यक्तीनं आपलं चिरूट पेटवलं. चिरूट सिगार असं त्याला आपण म्हणतो, मिनिंग दिलेलं आहे. चिरूट मीन्स अ सिगार. तर या अनोळखी व्यक्तीनं त्याचं सिगार पेटवलं. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि मग काय झालेलं आहे, तर या ज्योतिषाला या व्यक्तीच्या चेहऱ्याची झलक या मॅचलाईटच्या प्रकाशामध्ये झालेली आहे. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि काय झालेलं आहे, तर या ज्योतिषाला या व्यक्तीच्या चेहऱ्याची झलक त्या मॅचलाईटच्या उजेडामध्ये प्रकाशामध्ये झालेली आहे. आता ग्लिम्सचा मिनिंग सांगितलेला नाही, इथं गेस द मिनिंग असं म्हटलेलं आहे. तर ग्लिम्सचा मिनिंग होतो अ मोमेंटरी ऑर पार्शियल व्ह्यू, असं त्याला आपण म्हणतो. पहा पुढे, देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. आणि मग ज्योतिषी थोडा थांबलेला आहे, कारण त्या ठिकाणी मोटार गाड्यांच्या भोंग्याचा आवाज रस्त्यावर होतोय. जुटका ड्रायव्हर्स, जुटकाचं मिनिंग दिलेलं आहे हॉर्स ड्रिव्हन कार्ट. जुटका ड्रायव्हर्स सॉर ॲट देअर हाऊसेस. आणि हे जे घोडागाडी, आता इथं हॉर्स ड्रिव्हन कार्ट, जुटका म्हणजे काय, हॉर्स ड्रिव्हन कार्ट, त्यालाच आपण घोडागाडी असं म्हणतो. तर घोडागाडी च्या चालकानं काय केलेलं आहे, तर त्यांच्या घोड्यांना शिव्या घातल्या. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि मग लोकांचा जो काही गलबला आहे त्या गलबल्यानं काय केलेलं आहे, तर त्या बागेचा असणारा जो काही
डार्कनेस, सेमी डार्कनेस म्हणजे अर्धवट पडलेला जो काही अंधार आहे, काळोख आहे, तो उत्तेजित केला. The author sat down, sucking his cheroot, puffing out, sat there ruthlessly. तर दुसरा व्यक्ती जो आहे तो खाली बसलेला आहे. तो त्याचा चिरूट जो आहे तो चिरूट तो फुंकतोय. पफिंग आउट बाहेर फेकणे, धूर फेकणे या अर्थानं. सॅट देअर रुथलेसली आणि तो त्या ठिकाणी रुथलेसलीचा मिनिंग होतो रागाने, निर्दयपणाने वगैरे असे अनेक मिनिंग आहेत. रुथलेसली तो त्या ठिकाणी रागाने बसलेला आहे. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल आणि ज्योतिषाला अतिशय अस्वस्थ वाटलेलं आहे. हेअर टेक युअर अनाबॅक, आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि मग काय झालेलं आहे, हा ज्योतिषी त्या अनोळखी व्यक्तीला म्हणतोय, हा घे तुझा आणा परत. आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. अशा आव्हानांची मला सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला उशीर झालेला आहे. आणि मग तो जाण्याची तयारी त्या ठिकाणी करू लागला. द ऑथर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. आणि मग त्या दुसऱ्या अनोळखी व्यक्तीनं काय केलेलं आहे, या ज्योतिषाचा हात पकडला आणि तो त्याला म्हणाला की तू आता यातून बाहेर पडू शकत नाही. आणि जेव्हा मी जात होतो तेव्हा तू मला खेचून आणलंस. तू याच्यातून बाहेर पडू शकत नाहीस, असं तो अनोळखी व्यक्ती ज्योतिषाला म्हणू लागला. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज वाईफ शोक अँड बिकम फेंट. आणि मग काय झालेलं आहे, तर या अनोळखी व्यक्तीच्या तावडीत या ज्योतिषाचा जो काही आवाज आहे, तो काय झालेला आहे, हादरलेला आहे आणि अशक्त झालेला आहे. हा ज्योतिषी थरथर कापलेला आहे. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आज मला सोड, मी तुला उद्या बोलेन, असं ज्योतिषी त्या व्यक्तीला म्हणतो. द ऑथर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. तर दुसरा व्यक्ती काय करतो, त्याचा जो काही हात आहे तो त्याच्या चेहऱ्यासमोर धरतो आणि त्याला म्हणाला. आता धरला आणि त्यानं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीनं काय केलं, त्याचा तळहात किंवा त्याचा हात त्याच्या चेहऱ्यासमोर धरला, तोंडासमोर धरला आणि तो त्याला म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज. आव्हान हे आव्हान आहे. गो ऑन. चालू दे किंवा पुढे कंटिन्यू कर. The astrologer proceeded with his throat drying up. There is a woman. पहा. आणि मग हा ज्योतिषी पुढे अगदी घसा कोरडा करून बोलू लागला. आणि मग तो काय म्हणाला पहा, देर इज अ वुमन. एक स्त्री आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याला भविष्य सांगण्यासाठी हे वाक्य तो या ठिकाणी वापरतोय. देर इज अ वुमन. स्टॉप, सेड द ऑथर. पहा, जेव्हा ज्योतिषी म्हणतो देर इज वुमन, एक स्त्री आहे, असं म्हणताच तो अनोळखी व्यक्ती त्याला थांबा असं म्हणतो. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सर्व नकोय. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. तर मी माझ्या सध्याच्या शोधामध्ये यशस्वी होईल की नाही ते मला सांग, असं तो म्हणतो. आन्सर धिस अँड गो. या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा, असं तो अनोळखी व्यक्ती म्हणतो. अदरवाईज, नाहीतर, आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्चार्ज ऑल युअर कॉइन्स. पहा तो काय म्हणतोय, तर हा अनोळखी व्यक्ती म्हणतोय की मला हे सर्व नकोय आणि मी माझ्या सध्याच्या शोधामध्ये यशस्वी होईल की नाही ते सांग आणि जा, असं तू त्याला म्हणतो. नाहीतर नाहीतर मी काय करेन, तर मी तुझे सगळे पैसे काढून घेतल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही, असं तो म्हणतो. डिस्चार्ज किंवा डिस्गॉर्जचा मिनिंग दिलेला आहे एल्ड सरेंडर अंडर प्रेशर. म्हणजेच काय, दबावाखाली शरण पत्करणे किंवा शरणागती पत्करणे. The astrologer muttered a few incantations and replied, all right, I will speak, but will you give me a rupee
इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पहा, आणि मग या ज्योतिषानं काय केलेलं आहे? द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कॅन्टेशन्स. इन्कॅन्टेशन्सचा मिनिंग दिलेला आहे सपोजडली मॅजिकल वर्ड्स, त्याला आपण मंत्र असं म्हणतो. तर या ज्योतिषानं काही मंत्र पुटपुटलेले आहेत आणि तो उत्तरला. काय उत्तर दिलं त्या ज्योतिषानं? ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक. आय विल स्पीक, मी बोलेन. बट, परंतु, विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण मी जे काही सांगेन ते जर पटलं तर तू मला रुपया किंवा 1 रुपया देशील का, असं तो त्या ज्योतिषाला त्या अनोळखी व्यक्तीला हा ज्योतिषी विचारतो. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही, तुला जे काही करायचे ते तू कर, असं सुद्धा हा ज्योतिषी त्या अनोळखी व्यक्तीला म्हणतो. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द ऑदर ॲग्रीड. पहा, हॅगलिंगचा इथं मिनिंग दिलेला आहे हॅगलिंग, बार्गेनिंग. तर चांगला म्हणजे चांगल्या व्यवहारासाठी बार्गेनिंग झाल्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणजे चांगल्या व्यवहारासाठी घासाघीस झाली आणि दुसरा व्यक्ती काय झालेला आहे, त्या ठिकाणी सहमत झालेला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट? टेल मी मोर. पहा, मग ज्योतिषी म्हणाला, काय म्हणाला? यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट? तुला मरण्यासाठी सोडण्यात आलं होतं, एम आय राईट? माझं बरोबर आहे का, किंवा मी बरोबर आहे का? टेल मी मोर. आणि मग हा अनोळखी व्यक्ती काय म्हणतोय? टेल मी मोर, अजून काही किंवा अजून सांग, असं तो त्या ठिकाणी त्याला म्हणतोय. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. पहा, पुढे हा ज्योतिषी त्या ठिकाणी त्याला भविष्य सांगू लागलेला आहे. पहा, पुढे काय म्हणतोय? तर एकदा चाकू तुझ्यातून गेला आहे. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तर हा ज्योतिषी त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला, एकदा चाकू तुझ्यामधून गेला आहे. गुड फेलो. आता बघा, हा अनोळखी व्यक्ती त्याला गुड फेलो, चांगला व्यक्ती, असं पुढे म्हणत काय म्हणतोय पहा. ही बेअर्ड ही चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. पहा, आणि मग काय केलं या अनोळखी व्यक्तीनं? तो जो काही स्कार म्हणजे काय, त्याला आपण व्रण असं म्हणतो, म्हणजे माराची वगैरे खूण असते, वार केलेला वगैरे खूण असते. पहा, आणि मग काय केलेलं आहे त्या व्यक्तीनं? त्याच्या छातीवर केलेला जो काही वार आहे त्या वाराची खूण दाखवण्यासाठी आपली छाती उघडी केली. व्हॉट एल्स, आणखीन काय किंवा अजून काही, असं तो पुढे या ज्योतिषाला विचारू लागला. अँड then you were pushed into a well nearby in the field, you were left for dead. पहा, तर जेव्हा ज्योतिष त्याला म्हणतो की एकदा एकदा चाकू तुझ्यामधून गेलेला आहे, आणि मग जेव्हा हा अनोळखी व्यक्ती त्याला त्याचा व्रण दाखवण्यासाठी छाती उघडी करतो, तेव्हा हा ज्योतिषी पुढे काय म्हणतो पहा. नंतर, and then you were pushed into a well nearby in the field, you were left for dead. पहा, आणि नंतर त्या जवळच्याच असणाऱ्या शेतामधील एका विहिरीमध्ये तुला ढकलण्यात आलं. यू वेअर लेफ्ट फॉर डेड, आणि तुला मरण्यासाठी सोडण्यात आलं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. पहा, आणि मग हा दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी काय करतो पहा, तर उत्साहाने तो भारावून गेलेला आहे, आणि तो काय उद्गारला पहा. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल. जर काही वाटसरूंनी विहिरीमध्ये पाहिलं नसतं तर मी कदाचित मेलो असतो, असं हा अनोळखी व्यक्ती या ज्योतिषाला सांगू लागला. तो आश्चर्यचकित झालेला आहे. ओव्हरहेल्म्ड, ओव्हरहेल्म्डचा मिनिंग
दिलेला नाही. पहा, तर पासरबाय, आता इथं गेस द मिनिंग म्हणून 4 शब्द दिलेले आहेत. तर पासरबायचा मिनिंग होतो पॅसेंजर, म्हणजे वाटसरू. पीप, पीप मीन्स टू सी, त्याला आपण डोकावणे असं म्हणतो. ओव्हरहेल्म्ड, ओव्हरहेल्म्ड म्हणजे भारावून जाणे, त्याला इंग्लिशमध्ये आपण ओव्हर पॉवर्ड असं म्हणतो. ग्रोनड, आता त्याचं मिनिंग पुढे आहे. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. जर वाटसरूंनी विहिरीमध्ये पाहिलं नसतं तर मी मेलो असतो, असं तो अनोळखी व्यक्ती उद्गारला आणि उत्साहाने तो भारावून गेला. When shall I get at him? पहा, आणि मग पुढे त्याने विचारलं, ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. क्लेंचिंग मीन्स दाबणे, फिस्ट म्हणजे मूठ, मूठ दाबणे. पहा, आणि मग पुढे हा अनोळखी व्यक्ती आपली मूठ वळत दाबत या ज्योतिषाला विचारतोय की तो मला कधी भेटेल किंवा कधी भेटेन. इन द नेक्स्ट वर्ल्ड answered द ॲस्ट्रॉलॉजर. पुढच्या जगात, असं त्या ज्योतिषानं उत्तर दिलं. ही डायड 4 months ago in a far off town. पहा, तर एका दुर्गम भागात त्या व्यक्तीचा 4 महिन्यापूर्वीच मृत्यू झाला, असं ज्योतिषी त्याला म्हणाला. फार ऑफ टाउन म्हणजे दुर्गम किंवा दूरवर असणारं शहर. यू विल नेव्हर सी, यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. पहा, यापुढे तू त्याला पाहू शकणार नाहीस, असं सुद्धा ज्योतिषी त्या अनोळखी व्यक्तीला म्हणतो. द ऑदर ग्रोनड ऑन हिअरिंग इट. आणि मग काय झालेलं आहे, जेव्हा हे तो अनोळखी व्यक्ती ऐकतो तेव्हा तो त्या ठिकाणी विवळतो. आता ग्रोनडचं मिनिंग या ठिकाणी दिलेला नाही. ग्रोनड मीन्स मोनड, मोनड मीन्स त्या ठिकाणी विवळणे, वेल्ड असं सुद्धा या ठिकाणी एक समानार्थी शब्द आहे. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड, आणि मग हा ज्योतिषी पुढे बोलू लागला. काय बोलू लागला? गुरु नायक, यू नो माय नेम, द ऑदर सेड टेकन अबॅक. पहा, आणि मग ज्योतिषी पुढे काय उद्गारतो? गुरु नायक म्हणजेच त्या व्यक्तीचं नाव उद्गारतो, आणि मग त्यावर तो व्यक्ती अचानकपणे दचकतो आणि ज्योतिषाला म्हणतो की यू नो माय नेम, तुला माझं नाव माहिती आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरु नायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days, युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. पहा, आणि मग हा ज्योतिषी पुढे बोलू लागतो की मला सर्व गोष्टी माहिती आहेत गुरुनायक, मला जे काही म्हणायचे ते काळजीपूर्वक ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. तर तुझं गाव या शहराच्या उत्तरेस 2 दिवसांच्या अंतरावर आहे. पुढे काय म्हणतो पहा मग. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. पहा, तर तू पुढे काय म्हणतोय पहा. मला पुन्हा एकदा तुमच्या जीवाला धोका दिसतोय जर तुम्ही घरी नाही गेलात, किंवा इफ यू गो फ्रॉम होम, किंवा तुम्ही घरून निघालात, तर मला पुन्हा एकदा तुमच्या जीवाला धोका दिसतोय, असं ज्योतिषी त्या अनोळखी व्यक्तीला सांगतोय. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. आणि मग या ज्योतिषानं चिमूटभर सॅक्रेड ॲश म्हणजेच विभूत काढलेली आहे, राख काढलेली आहे, आणि ती त्या अनोळखी व्यक्तीला पकडवलेली आहे. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. पहा, आणि मग जेव्हा ज्योतिषी त्याला राग देतो, चिमूटभर राग देतो, तेव्हा तो म्हणतो की ही तुझ्या कपाळावर, ही तुझ्या कपाळाला लाव आणि घरी जा. पुन्हा कधीच दक्षिणेकडे प्रवास करू नकोस आणि मग तू 100 वर्ष जगशील. हा, ज्योतिषी त्याला सांगतोय की ही राग कपाळाला लाव आणि घरी जा.
पुन्हा कधीच दक्षिणेकडे प्रवास करू नकोस. मग आणि मग तू 100 वर्ष जगशील असं त्याला सांगतो. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली. पहा, आणि मग दुसरा व्यक्ती, अनोळखी व्यक्ती परावर्तित होऊन काय म्हणतो, की मी परत एकदा घर का सोडावं, असं तो त्या ठिकाणी त्याला म्हणतो. आय वॉज ओनली गोइंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि मग पुढे हा अनोळखी व्यक्ती ज्योतिषाला म्हणतो, की मी फक्त आत्ताच निघालो होतो आणि नंतर मी त्याला शोधलं असतं तर त्याचा जीव घेतला असता. पहा, म्हणजे त्या व्यक्तीच्या शोधामध्ये तो फक्त आताच निघालेला होता किंवा आताच तो शोध करत होता. आणि जर तो त्याला भेटला असता तर त्याचा त्या अनोळखी व्यक्तीने जीव घेतला असता, असं तो त्या ज्योतिषाला सांगू लागतो. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. आणि मग हा अनोळखी व्यक्ती काय करतो, त्याचं त्याचं डोकं तो दुःखाने हलवतो किंवा डोलावतो. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लिस्ट ही डायड ॲज ही डिझर्व्ड. आणि मग काय झालं, तर हा अनोळखी व्यक्ती म्हणतो की तो माझ्या हातातून सुटला, पण मला आशा आहे कमीत कमी ज्या पात्रतेचा, योग्यतेचा तो होता, त्याची शिक्षा त्याला भेटली, तो मेला, असं हा अनोळखी व्यक्ती म्हणतो. यस, सेड द ॲस्ट्रोलॉजर. होय, असं ज्योतिषी म्हणाला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि मग काय झालं, तर हा ज्योतिषी काय म्हणतोय, तर तो एका ट्रक खाली चिरडला. आणि असं म्हटल्यानंतर दुसरा दुसरा त्या ठिकाणी ग्रॅटिफाईड म्हणजे त्याला आपण प्लीजड, संतुष्ट झाला, सॅटिस्फाईड, समाधानी झाला, असं मार्जिनमध्ये मिनिंग दिलेला आहे. आणि जेव्हा तो ऐकतो की तो ट्रक खाली चिरडला, तेव्हा हा दुसरा व्यक्ती समाधानी होतो, संतुष्ट होतो. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. आणि मग काय झालेलं आहे, जेव्हा या ज्योतिषाने आपल्या वस्तू उचलल्या आणि पुन्हा परत पिशवीमध्ये ठेवल्या, तेव्हा ती जागा रिकामी झालेली होती. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. पहा, तर हिरवा प्रकाश झोत सुद्धा गेलेला होता आणि त्या ठिकाणी आता काळोख आणि शांतता पसरलेली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन अप इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. हँडफुल त्याला आपण ओंझळभर असं म्हणतो. आणि मग ओंझळभर पैसे देऊन, म्हणजे त्या अनोळखी व्यक्तीनं काय केलेलं आहे, या ज्योतिषाला ओंझळभर पैसे दिले, कॉइन्स दिले, आणि तो त्या रात्रीतच निघून गेला. इट वॉज नियरली मिडनाईट when the astrologer reached home. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. पहा, आणि मग काय झालेलं आहे, जवळजवळ मध्यरात्री झाल्यानंतर हा ज्योतिषी आपल्या घरी पोचलेला होता. म्हणजे जेव्हा तो घरी पोचला तेव्हा जवळजवळ मध्यरात्र झालेलीच होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. आणि त्याची पत्नी दारात थांबून त्याची वाट पाहत होती आणि त्याला उशिरा येण्याचं स्पष्टीकरण तिनं विचारलं. He flung the coins at her and said, "Count them." One man gave all that. आणि मग या ज्योतिषानं जे काही मिळालेले कॉइन्स आहेत ते तिच्याकडे फेकले आणि तो तिला म्हणाला की ही मोज. एका व्यक्तीने ती सर्व दिलीत, असं तो म्हणाला. 12.5 anas, she said, counting. आणि पैसे मोजून झाल्यानंतर ती त्याला म्हणाली 12.5 आनाज आहेत. शी वॉज ओव्हरजॉईड. आणि ती अत्यंत आनंदित झाली. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. पहा, आणि मग ती पुढे काय म्हणाली, की मी उद्या
काही गुळ, सम जॅगरी, जॅगरी म्हणजे गुळ. तर मी उद्या काही गुळ आणि नारळ विकत घेऊ शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आणि जे मूल आहे, चाइल्ड म्हणजे मूल, आणि मग मूल काय करतंय तर अनेक दिवसापासून काहीतरी गोड मागत आहे असं ती त्या ठिकाणी सांगते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी, म्हणजे ते जे काही चाइल्ड आहे त्याच्यासाठी, मी तिच्यासाठी, मुलगी आहे म्हणून हर वापरलेलं आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी काहीतरी चांगलं करेन असं ती म्हणाली. द स्वाईन हॅज चीटेड मी, ही प्रॉमिस्ड मी रुपी. स्वाईन, तर या ठिकाणी हा ज्योतिष त्याला स्वाईन म्हणतोय पहा. तर त्या स्वाईनने मला फसवलं, त्यानं मला 1 रुपया देण्याचं वचन दिलं होतं असं तो ज्योतिषी म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. पहा, आणि मग ज्योतिषाची पत्नीनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला ती म्हणाली, काय म्हणाली, यू लुक वरीड, तुम्ही खूप काळजीत दिसताय. व्हॉट इज रॉंग, काय घडले असं ती त्याला विचारते. पहा, हा ज्योतिषी पुढे काय म्हणतोय, नथिंग, काहीच नाही. आफ्टर डिनर, सिटिंग ऑन द पियाल, he told her, do you know a great load is gone from me today. पहा, आणि मग हा जो ज्योतिषी आहे, आफ्टर डिनर, रात्रीचं जेवण घेतल्यानंतर, पियॉल, पियॉल म्हणजे काय, अ स्ट्रिंग कॉट, त्याला आपण मराठीमध्ये बाज असं म्हणतो. बरोबर आहे, बाज बसण्यासाठी आपण करतो, किंवा त्याला आपण कॉट, दोऱ्यांचा असणारा कॉट असं त्याला आपण म्हणतो. तर रात्रीचं जेवण घेतल्यानंतर हा ज्योतिषी जेव्हा त्या बाजावर किंवा चारपाईवर बसलेला होता, तेव्हा तो त्याच्या पत्नीला म्हणाला, काय म्हणाला, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. पहा, आणि मग तो काय म्हणाला, की तुला माहिती आहे का की माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं आज गेलेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. आणि मग तो पुढे काय म्हटलं, काय म्हणतोय पहा, मला वाटलं की इतक्या वर्षात माझ्या हातावर एका माणसाचं रक्त लागलेलं आहे, म्हणजेच खून, आपण एका व्यक्तीचा खून केलेला आहे असं या वाक्याचा अर्थ होतो. काय म्हणतो, मला वाटलं की इतक्या वर्षात माझ्या हातावर एका माणसाचे रक्त लागले आहे. That was the reason why I ran away from home, settled here and married you. He is alive. आणि मी घरून पळून येण्याचं हेच कारण होतं, आणि मग मी या ठिकाणी येऊन स्थायिक झालो, तुझ्याशी लग्न केलं. ही इज अलाइव, आणि तो व्यक्ती जिवंत आहे. शी गॅस्प्ड, गॅस्प्ड म्हणजे काय, त्याला आपण धाप टाकली असं म्हणतो. शी गॅस्प्ड, यू ट्राय टू किल हिम, म्हणजेच ती धाप टाकत म्हणाली, काय म्हणाली, की तू त्याला मारण्याचा प्रयत्न केला होतास. Yes, in our village, when I was a silly youngster, we drank, gambled, and quarreled badly one day. Why think of it now? Time to sleep, he said, yawning, and stretched himself on the pier. पहा, आणि मग त्याची पत्नी जेव्हा त्याला म्हणते, काय म्हणते, यू ट्राय टू किल हिम, तू त्याला मारण्याचा प्रयत्न केला. यस, होय. तर तो काय म्हणतोय, तर जेव्हा जेव्हा मी एक मूर्ख मुलगा होतो, जेव्हा मी आमच्या गावामध्ये मूर्ख मुलगा होतो, तेव्हा वी ड्रँक, आम्ही मद्यपान केलं, गॅम्बल्ड, जुगार खेळले, अँड कॉरल्ड, पॅडली वन डे, आणि एके दिवशी अतिशय जोराचं भांडण केलं असं तो म्हणू लागला. आणि पुढे मध्येच तो थांबतोय आणि म्हणतोय, व्हाय थिंक ऑफ इट नाव, आता या सर्व गोष्टींचा विचार कशाला करायचा, का करायचा. टाइम टू स्लीप, ही झोपण्याची वेळ आहे असं तो, यॉर्निंग, यॉर्निंग जांभळ्या देणे, यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पियर. वाय थिंक ऑफ इट नाव, आता या सर्व गोष्टींचा विचार का करायचा,
असं तो म्हणाला. ही झोपायची वेळ झाली असं जांभळ्या देत देत त्यानं काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्या कॉटवर, त्या बाजेवर तो झोपलेला आहे. अशा प्रकारे ही जी काही स्टोरी आहे, आर के नारायण यांची शॉर्ट स्टोरी आहे, ती इथंच संपलेली आहे.